नमस्कार, मी निलेश चौधरी. MDTVच्या बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. एकलव्य रेसिडेन्सी पब्लिक स्कूल मध्ये चाललाय अनागोंदी कारभार. दशनाम गोस्वामी समाजाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव. नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे राज्य सरकार विरोधात 10 जुलै रोजी मोर्चा. पावसाने घेतलाय काढता पाय, बळीराजावर दुबार पेरणीचे संकट. शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण योग्य होते का? बातम्या आता विस्तारानं. एकलव्य रेसिडेन्सी पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत. त्यांच्यावर होणारा अन्याय थांबावा यासाठी त्यांनी थेट आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर धडक मोर्चा काढला. नंदुरबार आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाअंतर्गत सुरू असलेल्या एकलव्य रेसिडेन्सी पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत. त्यांच्यावर अन्याय होत असल्याची बाब समोर आली आहे. विद्यार्थ्यांना शिकवण देण्यासाठी शिक्षक उपस्थित राहत नाही, तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी विचारपूस केली असता त्यांना अरेरावीची भाषा करण्यात येते. त्याचबरोबर त्यांना पिण्याची पाण्याची सुविधा सुद्धा या ठिकाणी नाही. विद्यार्थ्यांना अक्षरशः पाण्याची तहान भागवण्यासाठी बाथरूममधील पाणी प्यावे लागत आहेत. जर शासनाकडून याकडे लक्ष दिले जात नव्हते तर विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात का घातले, असा सवाल एकलव्य रेसिडेन्सी पब्लिक स्कूलमधील विद्यार्थी विचारत आहेत. आम्ही 6वी पासून आले तरी शिक्षक नाही. 6वी 7वी 8वी आले आणि दोनच शिक्षक आहेत, हिंदी आणि मराठी शिकवतात. सर्व विषयाचं शिकवत नाही आणि पाण्याची सुद्धा व्यवस्था नाही. आंघोळ करतात ते पाणी आम्ही पितात. नंदुरबारला एकलव्य रेसिडेन्सी पब्लिक स्कूल नंदुरबार. आणि बांधकाम सुद्धा झालं नाही तरी आम्हाला पहिले जाणून शाळेत ठेवलेलं आहे. 8वीला आम्हाला शिक्षक सुरू नाही. आम्ही इथं काम सुरू झालं नाही तरी इकडं आणून दिलेलं आहे. तिकडं आम्ही निजापूरला राहायचो तरी आम्हाला सर भिकारी सांगायचं नाही, नाश्ता नाही, काहीच भेटायचं नाही. तिथे पोहे भेटायचं तरी त्याच्यामध्ये निवडून द्यायचे नाही. सर पण 2 वर्गाला एकच सर शिकवायचे तिथे पण. सर आम्ही एक टाईम नाचायला गेलो होतो ते आम्हाला सरांनी भिकारी सांगायचे होते. ते सांगता आम्ही तुमचं प्रिन्सिपल नाही असं तसं सांगायचं. खरंच काय काय बोलायचं. ते सांगायचे की म्हणे तुम्ही म्हणे मी तुमचं प्रिन्सिपल नाही म्हणे, आजपासून म्हणे मी तुमचं प्रिन्सिपल नाही म्हणून ते काय काय बोलायचे. मग आम्ही POकडे तिथे कंप्लेंट करी. त्यांनी सुद्धा काम इतके 4-5 वेळा केले पण त्यांनी अजूनपर्यंत त्यांनी काही सुद्धा केलं नाही. कुठले शिक्षक होते, काय नाव त्यांचं? ते पैठणे सर होते. अच्छा, पोषण आहार व्यवस्थित मिळतो का तुम्हाला? नाही, पलंग सुद्धा भेटत नाही. आणि ते खाली निसून गोगल ते काय गोहून निघतात. मोठे मोठे नाही, पलंग नाही, गादे नाही, काहीच नाही. एक बदाने आणि मराठी पैठण सरांनी आम्हाला मध्ये ते येऊ दिलं. त्याच्यामुळे आम्ही वाचले नाही तर ते आम्हाला गेट आउट करून दिलं. आम्हाला ते इकडे निजामपूरला बदाने सर
बदाने सर आहे ना तो आम्हाला शाळेमधून काढत होता की तुम्ही निराची खेळायला पण नाही ते असं सांगायचं. आणि जेवण आहे ना सर तुम्ही एकदा टेस्ट करून बघा सर तुम्हाला कसं दिसेल असं म्हणणार तुम्ही तिकडे. का बरं नाही राहू देत होता? सर काय सांगू पण इकडे दिली मारलं होतं बदाने सर. आणि पाणीचं पण हा जेलमध्ये पण जाऊन असं सांगायचे. आणि ते म्हणजे पाण्याची सुविधा चांगली नाही तिकडे. हे म्हणजे पोटात होतं बॅक्टेरिया बाथरूमला पाणी प्यावं लागतं. गरम पाणी कसलं पाणी प्यावं लागतं? बाथरूमचं त्यांनी या अन्यायाला कंटाळून थेट आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर धडक मोर्चा काढला. त्यांनी प्रकल्प अधिकारी यांची भेट घेतली असता त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत त्यांनी चर्चा केली. प्रकल्प अधिकाऱ्यांनी त्या शिक्षकांवर कारवाई करू अशी माहिती MDTVशी बोलताना दिली. काही शिक्षकांकडनं त्यांना थोडं मागे चुकीची वागणूक मिळाली तर त्यांच्यावर काय आपण कारवाई करणार? MDTVसाठी निलेश चौधरी, नंदुरबार. ओळख पुढील बातमीकडे. दशनाम गोस्वामी समाज यांच्या वतीने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा श्री क्षेत्र प्रकाशा येथे पार पडला. पालकांसह समाज बांधवांची उपस्थिती होती. गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी समाज बांधव सामाजिक संस्था पुढे सरसावले आहेत. दशनाम गोस्वामी समाज बांधवांनी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. हा कार्यक्रम श्री क्षेत्र प्रकाशा येथे भक्त निवासस्थानी पार पडला. हे समाजापुढे प्रत्येक विद्यार्थ्याला मांडावं लागतं. आणि आपण जर दरवर्षीचा 10वी आणि 12वीचा निकाल बघितला तर प्रत्येक वर्षी मेरिट हे अत्यंत वाढत जातं. 10वी 12वीच्या नंतरही अनेक क्षेत्र असतात. विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की आपल्याला 10वीला खूप चांगले गुण मिळालेले, परंतु यानंतर 12वीला कसे चांगले गुण मिळवता येतील, त्याच्यानंतर आपली आवड आणि आजच्या युगामध्ये कुठल्या क्षेत्राला वाव मिळेल या दोघांची सांगड घालून योग्य क्षेत्राची निवड करून पुढे अशी जी गुणवत्ता टिकवावी. कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाध्यक्ष अमोल भारती, उपाध्यक्ष विकास गोसावी, कार्याध्यक्ष अशोक पुरी गोसावी, फनेंद्र गोसावी, LM गोसावी, रवींद्र गोसावी, नंदुगीर गोसावी यांच्यासह पालक व समाजबांधव उपस्थित होते. MDTVसाठी निलेश चौधरी, प्रकाशा. खुशखबर खुशखबर खुशखबर. नंदुरबार शहरात प्रथमच शिष्यवृत्ती योजना ब्रिजिंग ब्रेन्स एज्युकेशन नंदुरबार. नंदुरबार शहरातील सर्व स्तरावरच्या विद्यार्थ्यांना नामांकित शहरांसारखे अद्ययावत शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी घेतलेले क्रांतिकारी पाऊल. या शैक्षणिक वर्षात सर्व स्तरांवरील विद्यार्थ्यांसाठी मुंबई, पुणे यांसारख्या शहरात असणाऱ्या अद्ययावत शिक्षण पद्धतीला आपल्या शहरात उपलब्ध करून देण्याच्या हेतूने व तसेच विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती व करिअर गायडन्स यांची परिपूर्ण माहिती व तयारी करून घेण्यासाठी सदैव तत्पर. वैशिष्ट्ये: संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण निर्णय. इयत्ता 5वी ते 11वीच्या गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना क्लासेससाठी 75% पर्यंत शिष्यवृत्ती म्हणजेच स्कॉलरशिप संस्थेच्या वतीने देण्यात येईल. फक्त अवघ्या 25% रकमेवर मिळणार दर्जेदार शिक्षण. खास इयत्ता 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी KVPY किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना यांच्या मार्गदर्शन व तयारी वर्ग. ठिकाण 13 हरचंद नगर, हरेश्वर महादेव मंदिराजवळ, अहिंसा चौक, नळवा रोड, नंदुरबार. संपर्क ऋषी शर्मा
9156 87 56 32, 9156 87 56 42. तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करा. महाराष्ट्र शासनाच्या विरोधात नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीमार्फत येत्या 10 जुलै रोजी शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी मोर्चा काढण्याचे आयोजन केले आहे. या संदर्भात आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रपरिषद घेतली. शेतकऱ्यांचे कर्ज माफ व्हावे, वीज बिल माफ व्हावे यासाठी नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे बैठक घेण्यात आली. बैठकीत राज्य शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे सूतोवाच आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी उद्गारले. शासनाने या मागण्या मान्य कराव्यात या संदर्भात जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे 10 जुलै रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केला. शेतकऱ्यांना जी स्वप्न दाखवली किंवा शेतकऱ्यांना खोटी स्वप्न दाखवून सत्ता काबीज केली, त्यांच्या विरुद्ध रस्त्यावर उतरायची आता वेळ आली आहे. आणि म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीने दिनांक 10 रोजी या नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी एक प्रचंड मोर्चा काढण्याचं नियोजन केलेलं आहे. सकाळी 10 वाजता मोर्चा शेतकरी सहकारी संघाच्या जवळून निघेल आणि तहसील कार्यालयावरती जाईल, कारण जिल्हाधिकारी कार्यालय तर फार लांब आहे. तहसील कार्यालयापर्यंत जाऊ आणि मग भले गाडीने जाऊन निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन देऊ. परंतु शेतकऱ्यांचं कर्ज माफ व्हायला पाहिजे, शेतकऱ्यांचं वीज बिल माफ व्हायला पाहिजे, शेतकऱ्यांना संकट काळामध्ये जी मदत जाहीर केली ती अजूनही असंख्य शेतकऱ्यांना मिळाली नाही, ती तात्काळ उपलब्ध व्हायला पाहिजे. या सगळ्या गोष्टींसाठी मोर्चाचं आयोजन आपण केलेलं आहे. सदर मोर्चा शेतकी संघ येथून सुरुवात होऊन तहसील कार्यालयावर धडकणार आहे, अशी माहिती आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. MDTVसाठी निलेश चौधरी, नंदुरबार. उत्तर महाराष्ट्रात पावसाने काढता पाय घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बळीराजावर दुबार पेरणीचे संकट भेडसावू लागले आहे. पाहुयात बळीराजाची व्यथा. सध्या खानदेशात गेल्या 2 आठवड्यांपासून पावसाने दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. सुरुवातीला झालेल्या पावसामुळे शेतकरी बांधवांमध्ये समाधानाचे किरण उमटले होते. त्यांनी शेत मशागत करून पेरण्याही केल्या. मात्र आता पाऊस होत नसल्याने बळीराजावर दुबार पेरणीचे संकट भेडसावत आहेत. कोहदा शिवारातील शेतकरी बांधवाने अशी माहिती MDTVला दिली. आता पाणी पडा ना त्यानं असं ते ताण पडी ना त्यानं असं खेळ करायला जरा फरक पडी जाईल. खेड करानंतर काय होस नेमकं मग ते तळा पडतात ना, त्यामुळे जमीन बडी सुकायन बडं फाकी जास्त खेळ करानंतर जरा फरक पडी जास्त. अच्छा, पाणी नाही पडलं ना त्याच्यासं म्हणजे पाणी पाहिजे होता तर पहिली पेरणी व्हाय जायले, तर मग तुमनावर दुबार पेरणीनं संकट यावं अशी शक्यता वाटस का तुमले? मग आता पाणी जर नाही येते तर पीक काय म्हणे? हां, पाणीनीच जरूरत आहे. हां, मग तुमले दुबार पेरणी करणीच पडेल का? आता जर नाही पाणी जर होणार तर मग ते पीक ते खलास होणारच आहे ना. हां, पाणीवरच आहे ना ते पट जीवन. पाणी जर नाही भेटणार ते मग दुसरी ते करणारच पडेल. हां. MDTVसाठी निलेश चौधरी, नंदुरबार. शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले, मात्र सर्वेक्षण ठराविक ठिकाणी झाले का? चिमुरड्यांची शिक्षणाची आवड असताना देखील ते शिक्षण घेऊ शकत नाहीत. पाहूया ती बातमी. 4 जुलै रोजी शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणाअंतर्गत फक्त शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण झाले का असा प्रश्न आहे. कारण गावोगावी फिरून झोपडपट्टीत राहून आपल्या पोटाची खळगी भागविणाऱ्या या कुटुंबातील मुलांना शिक्षणाचा ओढ असला तरी ते शिक्षण घेऊ शकत नाही. तुला कोण शाळेचे शिक्षक भेटलं होतं का? कोणी विचारलं होतं का तू शाळेत जाते का नाही? नाही विचारलं. कोणी तुझी माहिती घेतली का? तुझं नाव वगैरे विचारलं का शिक्षकांनी? कोण शाळेत आलं होतं का? नाही बोल, आलं होतं नाही ना? आवडतं का तुला? असं आवडतं का शाळेत जायला पाहिजे? तू
आवडतं. तुझी इच्छा आहे शाळेत जायची? जायची. तुला जर तुझं नाव शाळेत टाकलं तू शाळेत जाशील का? जायशील. तू तुझ्या आईवडिलांना सांगितलंय का मला शाळेत जायचं असं? तुझ्या आईवडिलांना सांगितलं मला शाळेत जायचं असं? जर अशा बालकांचे सर्वेक्षण झाले तर तेही शिक्षणाच्या प्रवाहात येऊ शकतात. तेव्हा आपण म्हणू शकतो शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करून शासनाने योग्य निर्णय घेतला. MDTV साठी निलेश चौधरी, नंदुरबार. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. एकलव्य रेसिडेन्सी पब्लिक स्कूलमध्ये चालला आहे अनागोंदी कारभार. दशनाम गोस्वामी समाजाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव. नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे राज्य सरकार विरोधात 10 जुलै रोजी मोर्चा. पावसाने घेतलाय काढता पाय, बळीराजावर दुबार पेरणीचे संकट. शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण योग्य होते का? हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात ताजा घडामोडींचं याच वाहिनीवर याच वेळी. तोपर्यंत नमस्कार.